हॅलो हॅलो. कृपया स्टेजवर बसलेल्या सर्व खेळाडूंना विनंती आहे. स्टेजवरती बसलेल्या खेळाडूंना विनंती आहे, आपण कृपया करून बाजूला बसायचं आहे. कृती लाईव्हच्या माध्यमातून आपण टुर्नामेंट केलेली आहे, त्यामुळे स्टेजचा आमचे बालमुक्ती मंडळाचे मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष श्री गगनजी महावित यांचं आजी काही आहे, त्यांचं आपल्या ग्रामस्थ मंडळ नवीन तसेच बालमुक्ती मंडळ नवीन तसे की आतापासून क्रिकेट संघाकडे खूप खूप हार्दिक स्वागत करत आहोत. हॅलो. पंचाला विनंती आहे, नाहीतर पेपर सामने चालू करायचं आहे. पंच कृपया करून स्टेज वरची जी गर्दी आहे जरा कमी कर. पाठीतून नाही पकडा. पुढे जाऊन हॅलो. रोमांच थरार कलेला नृत्य कन्नड नाट्य खूप योग्य घटकाशाला आता पराभवाची सुरू होती. आता भिजणारी वेळ रचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार एक झेंडा मिरवणारा आखाडा. काल मित्रमंडळ नवीवाडी मुंबई आयोजित ग्रामस्थ मंडळ नवीवाडी आणि श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ नवीवाडी यांच्या वतीने आयोजित श्री राधाकृष्ण चषक 2025 सर्व पहिलेच्या माध्यमातून मी समालोचक संतोष पडकील मॅच बॉक्स पुढा सिंधुदुर्ग तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सचिन तेंडुलकर मैदानावरती हैदर मध्ये हे सामने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. पहिला सामना मैदानावरती GK11 पुजारे विरुद्ध शिवशक्ती क्रिकेट संघ समर्थनगर या दोन संघादरम्यान गोलंदाजी लाईनवरती गोलंदाज पहिल्या खेळाडूवरती याला घेण्यात येतात. चांगल्या प्रकारचा सेंटर प्रत्येकाच्या हातामध्ये चेंडू होता. स्पर्लिंगच्या दिशेनं कॉमेंट्री बॉक्स असल्यामुळे दीक्षित लोकांना इन आउट येऊ शकत नाही. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक यशस्वी प्रयत्न मैदानावरती करण्यासाठी झालेला असतो. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतो. चेंडूवरची धावा बसवतो. त्या ठिकाणी चेंडूचा बॅक्स करून प्रयत्न झोपण्याचा चेंडू खेळतोय आणि विकेट प्राप्त सांघिक वर्तुळाचं खातं या ठिकाणी उघडलं जाते. वरती पुन्हा एकदा राईट हँड फलंदाज आपल्याला पाहण्यात मिळतो. युक्तिरक्षक सर्जन पुढे चेंडू असेल पुन्हा एकदा पहिली विकेट घेतली जाते. एक चांगल्या संस्थेसाठी प्राप्त गोलंदाज त्यावेळेस मैदानावरती नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे शिवशक्ती क्रिकेट संघ समर्थनगर
आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते JK11 फुलझारे संघाला. जिल्हारीत 3 षटकांचा हा सामना पहिली इनिंग प्रगतीपथावरती नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेला. सुजित आपल्याला काय मिळतो. पेजवरील सर्व खेळाडूंना विनंती आहे पण जे बोलताय ते युट्यूब लाईव्ह मध्ये ऐकायला जात आहे. चेंडू बोलताय का च्या दिशेने मारण्याचा प्रयत्न बॅटवरती जाऊन एक चांगल्या प्रकारची पोझिशन बिल्ड केली होती मात्र बॅट त्याचा यशस्वी संपर्क होत नाही. त्यांचा टायमिंग या ठिकाणी मिस होतोय. गोलंदाजांचा पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज प्रथमेश चेंडू असेल. मित्रांनो अशी फलंदाजी केली जाते. चेंडूवरती पीठ झाला त्यानंतर मोठा फटका घेण्यासाठी सज्ज असलेला फलंदाज सुजित यावेळी त्याच्या बॅट मधून चांगल्या प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळतोय. 6 धाव्या देखील धावला थोडे सरकार आणि धावा धावती. भविष्यात यावेळेस मोठा फटका खेळल्यानंतर गोलंदाजावर काहीसा दबाव होता. पुढचा चेंडू या ठिकाणी मिस केला गेला. यष्ट्यांचा वेध घेतो या ठिकाणी चेंडू आणि पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज पासून या ठिकाणी मैदानावरती JK11 फुलझारे संघाचा आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती सांघिक 8 धावा धावफलकावरती. या प्रकारचं या पहिल्या पर्वात नियोजन आपल्याला मैदान मध्ये आपल्याला पाहिजे मिळते. नवीनवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक उत्कृष्ट आयोजन एक विशिष्ट या ठिकाणी जागा या मुंबई रिजन मध्ये प्राप्त करून दिली आहे या पायथर शहरामध्ये. नवीन बॉलर यावेळेस दुसरं षटक हाताळणी करण्यासाठी संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. शिवशक्ती क्रिकेट संघ समर्थनगर यांच्यातर्फे मध्य प्रदेशचे फलंदाज यावेळेस मैदानावरती जाईनाच. हॅलो सामना श्री त्यावगर क्रिकेट संघ तसेच चौदावाडी क्रिकेट संघ त्यांच्या कर्णधारांनी त्यांच्यावर येतोय. पहिले षटक धावा धावफलकावरती बॅटचीकडे घेऊन चेंडू पडण्याच्या थर्डलाईनच्या दिशेने रनिंग बिटवीन द विकेट एक धाव प्राप्त. धावसंख्या परावर्ती सांघिक धावफलक चोपते 9 धावा धावफलकावरती. संदीप गोलंदाज पुन्हा एकदा पुढील चेंडू सेकंड मध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवरती या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा प्राप्त. या 2 धावेने पुन्हा एकदा सांघिक धावफलक हे दुहेरी आकड्यात परावर्तित होत आहे आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती 11 धावा धावफलकावरती. त्यांचा पहिला सामना मैदानावर चालू आहे. JK11 फुलझारे विरुद्ध शिवशक्ती क्रिकेट संघ समर्थनगर. ग्रुप ए मधून गवळी समाज ग्रुप या समाजातील सर्व खेळाडू आपल्याला या ग्रुप ए मध्ये पाहायला मिळतील. या ठिकाणी बाद होतोय तो शिवशक्ती JK11 फुलझारे संघाचा फलंदाज आयुष यावेळेस मैदानाबाहेर येतोय. धावसंख्या गिरावलेली असताना सांघिक 11 धावा धावफलकावरती. पॉपिंग ग्रीनच्या आतमध्ये बॅकवरती जाऊन एक चांगल्या प्रकारची पोझिशन बिल्ड केली. लेन्थ चेंडूला शॉर्ट ऑफ पुल करण्याच्या नादामध्ये मिडल विकेट वरती तैनात असलेला क्षेत्ररक्षक या ठिकाणी चांगल्या प्रकारचा झेल टिकतोय. आपल्या संघासाठी एक ब्रेक थ्रू या ठिकाणी मैदानावर प्राप्त करून देतोय. एक विकेट या ठिकाणी प्राप्त
निर्धाव चेंडू पुन्हा एकदा गणला जातोय. पुढील चेंडूसाठी सज्ज फलंदाज त्यावेळेस स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र फिरवण्याची सांघिक मात्राचा चिकेलेवन सुधारित संघ काहीसा या ठिकाणी मैदानावरती बिथरताना मध्ये फळीचे फलंदाज त्यावेळेस वारंवार बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. मॅचच्या दिशेने या ठिकाणी चेंडू विकेट या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण. चांगल्या प्रकारचा संयम यावेळेस मैदानावरती ते दोन्ही समालोचक या ठिकाणी मला वाटतं फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी क्षेत्ररक्षक यावेळेस 8 षटकांच्या आतमध्ये फलंदाज संधी चेंडू आपल्या प्रकारचा खेळतोय. अतिरिक्त उंची यावेळेस चेंडूला प्राप्त झाली होती. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू मैदानावरती असेल. चांगल्या प्रकारचा चेंडू अतिरिक्त धावस पुन्हा एकदा चेंडूला प्राप्त होतोय. चेंडूची दाद मागितली जाते. यावेळेस अपील फेटाळत आहेत. निर्धाव चेंडूची सतत होत असताना धावसंख्या स्थिरावते येते. 13 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. अतिरिक्त षटक हाताळणी करण्यासाठी कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागते हे पाहणं निर्णायक असेल. दीक्षित यावेळेस फलंदाजी लाईनवरती शिवशक्ती क्रिकेट स्पर्धेत त्यांच्या वतीनं पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक हाताळणी करण्यासाठी गोलंदाज दीक्षित आपल्याला पाहायला मिळतोय. JK11 संघाचे सलामीचे फलंदाज स्वतः 5 झाल्यानंतर चांगल्या प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा आणि त्या अपेक्षांची पूर्तता करणारी फलंदाजी मैदानावर अपेक्षित असेल दोन्ही मध्य फळीच्या फलंदाजांकडून. नाणेफेकीसाठी यापुढे सामना जो होणार आहे काळभैरव बदलीवाडी विरुद्ध जय गोवानी रुदरवेली संघांना विनंती असेल आपले कर्णधार यावेळेस पाठवायचे आहेत. बॅकफुटवरती जाऊन मिडविकेटच्या दिशेनं चांगल्या प्रकारचा फटका क्षेत्ररक्षक तितक्यात चांगल्या प्रकारचा सुरेख धावकांची संधी. मात्र बॅकअप मध्ये थोडीशी गती काहीशी कमी राहिल्या कारणानं रनिंग विकेट चांगल्या प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी अटेम्प्ट केला दोन्ही फलंदाजांनी आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात कमी क्रीजमध्ये फलंदाज सुरक्षित पोहोचून धावा परिपूर्ण केल्या जाते. सांघिक धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचते ती 15 धावा धावफलकावर. अतिरिक्त खेळाडूंना विनंती असेल स्पर्धा चालू आहे कृपया प्रॅक्टिस करत असाल तर भान ठेवा की आपला चेंडू कृपया मैदानाच्या आतमध्ये येऊ नये. एकदा बॅकवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड फटका मारण्यासाठी विकेटच्या दिशेनं बॅटची दिशा आपली वळवली होती. मात्र फलंदाजाला चेंडू मैदानावर साधू शकत नाही. बॅट आणि चेंडू याचा वेळ टायमिंग या ठिकाणी फिट होतोय. निश्चित रूपानं शरीराचा वेध चेंडू घेतोय. परिणामी निर्धाव चेंडूची सांगता ही मैदानावरती केली जाते. चेंडू दीक्षितचा असेल फलंदाज बाहेर चेंडू षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांची सांघिक धावफलक पुढे सरसावलं. धावसंख्या पोहोचली 21 धावा धावफलकावरती. हक्की यावेळेस फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मला वाटतं पहिल्या षटकामध्ये सुजिनच्या बॅटमधून एक षटकार पाहिल्यानंतर हक्कीच्या बॅटमधून आपल्याला एक दुसरा षटकार या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. पहिली इनिंग या ठिकाणी प्रगती पथावर आहे. हत्ती षटक मैदानावरती धावसंख्या 21 धावा धावफलकावर. एकदा बॅटवरती त्याचा फटका धावफलकाने खेळ खाली गेला. चौथा गडी या ठिकाणी कारण हक्कीच्या स्वरूपाने या ठिकाणी 4थी विकेट पडते. JK11 हुजारे संघाची 4थी विकेट. 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती अजूनही बाकी. पहिल्या षटकामध्ये सुद्धा षटकार खेचल्यानंतर पुढील चेंडूवरती गोलंदाजाचा चांगल्या प्रकारचा बॅकअप पाहायला मिळाला. ग्रीन बोल्ड वरती सुजित पास झाला आणि त्यानंतर कॉर्नर रिजन वरती चांगल्या प्रकारचा एक षटकार अक्कीच्या बॅट म्हणून आणि त्यानंतर अक्की मात्र पुन्हा एकदा झेलबाद.
आपण एवढं सांगा की कालबरण क्रिकेट संघ मध्यवाडी तसेच जळगावणी क्रिकेट संघ उदयवेली यांच्या दोन्ही कर्णधारांनी प्रचंड उपस्थित राहत आहे. कालबरण क्रिकेट संघ मध्यवाडी कर्णधार कालबरण क्रिकेट संघ मध्यवाडी कर्णधार तुमचे असतील तरी माहीत जवळ संपर्क साधायचा आहे. विधायक यावेळेस क्रिकेट वरती आपल्याला पाहायला मिळेल शेवटचे 2 चेंडू या इनिंग मधील बाकी राहिलेले आहेत. चेंडू विधायकसाठी चांगल्या पक्षीचा चेंडू चेंडू मैदानाबाहेर परततोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थेट यक्षांचा बेस घेतोय आणि मला वाटतं श्री राधाकृष्ण चषक 2025 बाळ मित्र मंडळ नवीवाडी यांच्या वतीनं आयोजित या स्पर्धेसाठी पहिली हॅट्रिक घेतोय का गोलंदाज हे पाहणं निर्णायक असेल. सलग 2 चेंडूंवरती 2 फलंदाज बाद केलेले आहेत. पहिल्या इनिंगचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि हॅट्रिक साठी सुद्धा संधी मैदानावरती प्राप्त झालेली आहे. त्या चेंडूवरती हॅट्रिक प्राप्त करतोय का गोलंदाज हे पाहणं निर्णायक असेल. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू मैदानावरती गोलंदाज दीक्षित यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. पॅकेटवरती फलंदाज सज्ज दीक्षित त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेट डिलिव्हरीचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. फलंदाजाला चेंडू समजू शकत नाही. यष्ट्यांचा वेध घेतोय चेंडू त्रिफळाचीत करतोय फलंदाजाला. धावसंख्या मात्र स्थिरावते ती सांगेकर 21 धावा धावफलकावरती. दीक्षित साठी हॅट्रिक या ठिकाणी या मैदानावरती सचिन तेंडुलकर मैदानावरती चांगल्या प्रकारचे सामने नवीवाडीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले. श्री राधाकृष्ण चषक पर्व महिलेची पहिली हॅट्रिक गोलंदाज दीक्षितच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. 22 धावांचं आव्हान ते दुसऱ्या इनिंग मध्ये कशा प्रकारे शक्ती क्रिकेट समर्थनगर आपण पाहूया. पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ नवीवाडी तसेच बालमित्र मंडळ मुंबई तसेच राधाकृष्ण क्रिकेट संघ नवीवाडी यांच्या वतीने आलेल्या प्रत्येक सर्व मान्यवरांचे खूप खूप स्वागत. बालमित्र मंडळ नवीवाडी मुंबई तसेच ग्रामस्थ मंडळ नवीवाडी राधाकृष्ण क्रिकेट संघ नवीवाडी आणि श्री राधाकृष्ण चषक 2025 सर्व पहिले आम्हाला या सर्वांसाठी मोलाचे सहकार्य केले लाभले. तसेच ते आमचे नामदार श्री गणेश भेगाले साहेब यांच्याकडे प्रथम माहित होते आणि तसेच आमचे मान्य श्री दर्शनभाई विचारे राष्ट्रवादी देवळी तालुका अध्यक्ष यांच्याकडे दुसऱ्या क्वालिटीचे आणि तसेच मान्य श्री नितीन महादेव पवार सुधारे समाजसेवक यांच्याकडे तृतीय क्वालिटीचे आणि तसेच आमच्या ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री प्रवीण पांडुरंग दर्जे यांच्याकडे आम्हाला स्पर्धेसाठी सर्वांना तसेच मीरा भाईंदर युथ काँग्रेस जनरल सेक्रेटरी मान्य श्री नवजोत सिंग रामूभाई यांच्याकडून 5,555 ची रोख रक्कम विशेष सहकार्य केले आहे. तसेच आमच्या बालमित्र मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष
श्री मदन संकट रिकामे यांच्याकडून 5,000 ₹1 मुखोस देणगी तर आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं आहे. तसेच आमचे वृद्ध ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि इंधन मोहन काटे तसेच निखिल मोहन काटे नितेश मोहन काटे यांच्याकडून या स्पर्धेसाठी आमच्या खेळासाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. त्यांचे सुद्धा खूप खूप सहकार्य तसेच आमच्या नामदार कुमार वाणीताई सुरेश तडकरे महाराष्ट्र राज्य सगळे प्रभू यांच्याकडे आमच्या स्पर्धेसाठी 10,000चं विशेष सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे सुद्धा माझ्याकडे आयोजकांकडे नमस्कार खूप खूप धन्यवाद. श्री सार्वजनिक क्रिकेट संघ मंत्री जसं जयभवानी क्रिकेट संघ होती यांनी त्यासाठी आहे आमचे महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष प्रवीण गवळे मला विनंती करते की त्यांनी काय घ्यायचा आहे. विनंती काटे साहेब विनंती आहे काय घ्यायचा है? हम लोग आएंगे ना घूमने फ्री लगा लेते हैं कुछ लगा दो ना अंकल एक किलो कितना ही रहा है ट्रेनिंगला या ठिकाणी सुरुवात होते मैदानावरती दोन्ही फलंदाज खेळायला मिळत आहेत. शिवशक्ती क्रिकेट संघ समर्थ नगर संघाचे चांगल्या प्रकारचा चेंडू होता. यावेळेस मात्र या चेंडूला समजू शकत नाही. पूल करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला गेला. विक्रम चेंडूची सांगतात चेंडू या ठिकाणी शरीराचा पेस घेतोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी अपेक्षित असेल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहिल्या इनिंग मध्ये एक षटकार मारून 5 सरावता गोलंदाजी मध्ये संधी प्राप्त पॉईंटच्या दिशेने चेंडूला करतोय. गलिंग पंचांचा याशी या ठिकाणी मला वाटतं कमेंट्री बॉक्स मध्ये इशारा येतोय. नो बॉल अतिरिक्त एक धाव एकूण 3 धावा प्राप्त. गोलंदाजासाठी गृहीत संधी मैदानावरती चालू मैदानावरती खेळाडूचा बिघडला आहे तो काय वेळ होऊ नये. कृपया लवकरात लवकर सामने चालू करतात संगीत नाही हे संजय कर्णधार देख मार लवकरात लवकर सामने चालू करायचे आहेत. आपल्याला महत्वाच्या पद्धतीने आता सुने ठेवलेले आहेत. विलंब न करता लगेचच सामना सुरू केलेचा आहे. पंचा कृपया लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे.
नवीन फलंदाज मैदानावरती ग्रेट संधी मिनी हेलिकॉप्टर स्टाईलने फटका विकेट मिळवून त्या दिशेनं आणि विरुद्ध विकेट या ठिकाणी एक धाव प्राप्त धावसंख्या बलावरती सांघिक धावफलक पोहोचते ते 4 धावा 4 धावा धावली फटका हा बॅक लेगच्या दिशेनं 4 धावा त्या 4 धावेशी सांघिक धावफलक गोदाती धावसंख्या पोहोचते ती सांघिक 8 धावफलकावरती ऑन आहे का एक आहे पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारचा चेंडू यावेळेस स्ट्रेट आउट टू द ग्राउंड आणि बिटवीन द विकेट बिटवीन द विकेट खूप धावा प्राप्त पुढे सरकारला धावसंख्या निवडली आहे परिस्थितीत म्हणजे पारा धुवायची आवश्यकता खेळ खाली येण्याचा प्रयत्न करत होता मात्र चेंडू या ठिकाणी वनपाऊल सीमारेषे पार सांघिक धावफलक पुढे सरसावलं धावसंख्या 14 धावा धावफलकावरती अतिशय जलद गतीने सामना संपवण्यासाठी सलामीचे जोडी फलंदाज मैदानावरती सज्ज एक चांगल्या प्रकारची आक्रमक अशी आतषबाजी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हॅलो रक्षण ठिकाणे स्वतः ठिकाणे चांगल्या प्रकारचा चेंडू ठिकाणे एक धावसंख्या कराव्याची सांघिक धावफलक पुढे सरसावलं धावसंख्या 15 धावा धावफलकावर चेंडू पुन्हा एकदा बॅकफूट वरती जाऊन मिड विकेटच्या दिशेनं चांगल्या प्रकारचा फटका रनिंग बिटवीन द विकेट धावा घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकानं चेंडूची परती चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करेपर्यंत मला वाटतं या ठिकाणी एकूण 2 धावा प्राप्त सांघिक धावफलक पुढे सरसावलं धावसंख्या 37 धावा धावफलकावरती विजयासाठी अजून हे 5 धावांची आवश्यकता तिसरं षटक हे प्रगती पथावर आहे मोठा फटका खेळायचा होता प्रयत्न करतोय टप्पा केल्यानंतर चेंडू काहीशी खाली राहतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विचावतोय परिणामी निर्धावी चेंडूची सांगता होते षटक हे प्रगती पथावर आहे यावेळी होतोय आणि होतो या ठिकाणी शिवशक्ती क्रिकेट संघ नगर मनपूर्वक अभिनंदन या मैदानावरती आणि जे काही 11 पुजारी आपण आपला संघ या स्पर्धेमध्ये सहभागी केला त्याबद्दल आयोजकांतर्फे आपले आभार हॅलो ओके आणि मंचावर यायचं कसं होत शिवशक्ती क्रिकेट संघ समर्थन करण्यात त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे
कालगडी क्रिकेट संघ मध्यवाली तसंच तळेगावली क्रिकेट संघ पुणेवली आपला एक प्रतिनिधी मंचावर द्यायचा आहे. कोणतरी एक एक आपला प्रतिनिधी मंचावर द्यायचा आहे. कालगडी क्रिकेट संघ मध्यवाली तसंच क्रिकेट संघ हमीरवाडी शिवशक्ती क्रिकेट संघ समर्थनगर शिवशक्ती क्रिकेट संघ समर्थनगर कर्णधार आमच्या मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष श्री रतनजी निकामे साहेब यांचा सत्कार आमच्या आयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच मी आपल्या विनंती राज्यासाठी विनंती करतो. हा धनकरी लवकर क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे.